नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रद्दबातल झालेल्या 10 पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाईची तरतूद असणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 4 औषध निर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दक्षिण आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोन अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपाचा आरोप. विमुद्रीकरणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, बँकेतून पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा ताबडतोब हटवावी, काँग्रेसनं केली मागणी. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची निवड. मुंबईत 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 69 लाख रुपये जप्त, 4 जणांना अटक. आणि काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम, अनेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. 500 आणि 1000 रुपयाच्या 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारावासासह दंडात्मक कारवाईची तरतूद असणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तीला आर्थिक दंडाबरोबरच विशिष्ट प्रकरणात 4 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई सरकारनं दिलेल्या 30 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीनंतर करण्यात येणार की जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट शाखेत जमा करण्यासाठी दिलेल्या 31 मार्चच्या मुदतीनंतर करण्यात येणार, याबाबत मात्र या अध्यादेशात स्पष्टता नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स, राजस्थान ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स आणि बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सच्या अतिरिक्त जमिनी विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. खुल्या स्पर्धात्मक लिलावातून विक्री करण्यात येणार असून या विक्री प्रक्रियेतून थकीत देणी देण्यात येणार आहेत. 500 आणि 1000च्या रद्दबातल करण्यात आलेल्या 10 पेक्षा जास्त नोटा बाळगल्यास दंडात्मक तरतुदीचा अध्यादेश म्हणजे सरकार संसदेत चर्चेला घाबरत असल्यामुळे मागच्या दरवाजाचा केलेला उपयोग असल्याचा आरोप माकपानं केला आहे. मात्र विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज व्यक्त केलं. नकारात्मकता टाळण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक असल्याचंही उपराष्ट्रपती म्हणाले. सुधींद्र कुलकर्णी लिखित ऑगस्ट व्हॉइसेस व्हॉट दे सेड ऑन 14th and 15th ऑगस्ट 1947 या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन केल्यानंतर ते आज बोलत होते. आदर्शवाद आणि वास्तवाची सांगड घालणं आवश्यक आहे. सुरक्षाविषयक पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानवी सुरक्षा आणि मानवी चूक याबाबत विचार झाला पाहिजे. हे दोन्ही पैलू सरकार आणि समाजाकडून दुर्लक्षित आहेत, ते ओळखण्याची नितांत गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात 8 महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची वक्तव्य, लिखाण आणि कृती यांचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. डीजी धन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. या अभियानासाठी ग्रामीण भागात 1 कोटी लोकांचं नामांकन झालंय. 3 लाख व्यापारी ग्रामीण जनतेच्या डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस पक्ष तथ्यहीन आरोप करत असल्याचं भारतीय जनता पार्टीनं म्हटलंय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी संसदेत कोणताही प्रश्न विचारत नाहीत असं सांगून काँग्रेस पक्ष अकारण धास्तीचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. विमुद्रीकरण ही केवळ सुरुवात आहे असं सांगून बँकिंग व्यवस्थेत सध्या जमा असलेल्या पैशात काळा पैसा अजिबात नसल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी केला.
काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात केंद्र सरकार कारवाई करत असून राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून त्याला पाठिंबा द्यायला हवा असंही ते म्हणाले. अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमतीत नुकतीच 2दा वाढ करण्यात आल्याचं सांगत विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोपही भाजपानं फेटाळला. राहुल गांधी यांनी असत्य बोलणं सोडून सत्याला सामोरं जावं असा सल्ला त्यांनी दिला. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या हेलिकॉप्टर खरेदीत दोषी कोण आहे, काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथक नेमायला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दिरंगाई का केली असा सवालही त्यांनी यावेळी केला. विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्याबाबत घातलेली रकमेची मर्यादा ताबडतोब हटवायला हवी अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेसच्या 132व्या स्थापना दिनानिमित्त ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. विमुद्रीकरणाबाबत श्वेतपत्रिकेची मागणी त्यांनी यावेळी केली. विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत किती काळा पैसा उघड झालाय असा सवाल त्यांनी सरकारला केला. विमुद्रीकरणापूर्वी 6 महिने किती जणांनी आपल्या खात्यात 25 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली याची माहितीही त्यांनी मागितली. विमुद्रीकरणाची झळ सोसाव्या लागलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या महिलेच्या खात्यात 25,000 रुपये जमा करावेत. मनरेगा अंतर्गत देण्यात येणारी मजुरी दुप्पट करावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या 4 डेप्युटी गव्हर्नरपैकी ते एक आहेत. त्यांची नियुक्ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातल्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये 2008 पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. विख्यात अर्थविषयक नियतकालिकांमध्ये त्यांचे पेपर प्रसिद्ध झालेत. रायझिंग स्टार इन फायनान्स यासह अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरलेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती झाल्यामुळे डेप्युटी गव्हर्नरचं हे स्थान रिक्त झालं होतं. मुंबईच्या सीमाशुल्क विभागानं आज वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 69 लाख रुपये जप्त केले. या संदर्भात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये 2,000 रुपयांच्या 25 लाख किमतीच्या नोटांचा समावेश आहे. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर खात्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे या नोटा जप्त केल्या. पहिल्या घटनेत हैदराबादहून आलेल्या 3 प्रवाशांकडून 43 लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं. यामध्ये सौदी रियाल, डिरॅम्स आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा समावेश असून त्याचं मूल्य 43.97 लाख असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली. दुसऱ्या घटनेत दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 2,000 रुपयाच्या 25 लाख किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाच्या बॅगेमध्ये वेगवेगळ्या 52 पाकिटात या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. विमुद्रीकरणाचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा असून काळा पैसा नष्ट करणारा असल्याचं प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी औरंगाबाद इथे केलं आहे. आर्थिक प्रगती सध्या तरी मंदावली असली तरी नव्या आर्थिक वर्षात ती पुन्हा झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या देणग्याही रोखीनं स्वीकारू नयेत, त्या कॅशलेस पद्धतीनं स्वीकाराव्यात. स्थावर मालमत्ता व्यवहारात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं मुद्रांक शुल्क असल्यानं कर चुकवण्यासाठी या क्षेत्रात काळा पैसा मोठ्या प्रमाणावर येतो. देशभरात एकसमान मुद्रांक शुल्क असेल तर या क्षेत्रात कर चुकवेगिरी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं रोकडरहित समाजाकडे आपण वाटचाल करू असंही ते म्हणाले. आगामी अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर 18% आणावा आणि प्राप्तिकर दर कमी केला तर करदात्यांची संख्या वाढेल, कररूपी उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2014मध्ये केंद्र सरकारनं कुशल मनुष्यबळ विकास कायदा संमत केला. मात्र महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात या कायद्याची अंमलबजावणी नाही असं सांगून या संदर्भात तातडीच्या अंमलबजावणीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी दिलेली 50 दिवसांची मुदत संपली आहे, मात्र परिस्थिती बदललेली नाही. स्वतःच्या कष्टाचे पैसे बँकेतून काढता येत नाहीत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी या सरकारविरोधात स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे रस्त्यावर येऊन लढा द्यावा लागेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या मुंबईतल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.
येत्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदान जागृती तसंच 73 आणि 74व्या राज्यघटना दुरुस्तीला 25 वर्ष होत असल्याचं औचित्य साधून हा चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्या हस्ते आज मुंबईत या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं। 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती मुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली। राज्यात मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे। चित्ररथाच्या मागच्या बाजूला असलेला एलईडी पडद्यावर मतदार जागृतीबाबत घोषवाक्य, पोस्टर्स, चित्र आणि ध्वनी चित्रफिती दाखवण्यात येणार आहेत। शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव मिळावा या हेतूनं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 42 विद्यार्थ्यांनी येत्या जानेवारीत इस्रोला भेट देणार आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतून इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला हे विद्यार्थी विमान प्रवास करून भेट देतील। अहमदनगरमधील 14 तालुक्यातून यासाठी प्रशिक्षणार्थी अधिकारी परीक्षित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। या शैक्षणिक सहलीची मूळ संकल्पना अशी आहे की विद्यार्थी दशेपासून अगदी लहान वयापासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, चौकस बुद्धी त्यांची तयार व्हावी आणि त्याला एक प्रकारची चालना आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशी देता येईल त्यानुसार हा एक छोटासा प्रयत्न आहे। त्यांना एक मोठं व्यासपीठ ह्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येतोय। जिल्ह्यातील 3000 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्याचा संकल्प या माध्यमातून करत असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या निधीमधून साचेबंद योजना सर्व जिल्हा परिषदा घेतात, पण जिल्हा परिषद अहमदनगर यांनी एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून एक नाविन्यपूर्ण योजना ही इस्रोचा प्रशिक्षण केंद्र प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे मुलांना दाखवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याच्यातून एक चांगला पायंडा जिल्हा परिषद अहमदनगरने पाडलाय की ज्याचं अनुकरण महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा परिषदा सुद्धा करतील असा मला आशावाद वाटतो। मधुमेह तसंच लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करत आपली उत्पादनं ग्राहकांनी घ्यावी यासाठी भ्रामक जाहिराती करणाऱ्या उस्मानाबादच्या अभय आयुर्वेदिक फार्मसीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। या कारवाईत 90 लाख रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्याची मराठवाड्यातली ही पहिलीच घटना असावी। रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या जाहिराती करण्याबरोबरच औषधांच्या डब्या आणि बाटल्यांवर जाहिरातीचे बेकायदेशीर स्पीकर लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात अभय आयुर्वेदिक फार्मसी नावाची औषध उत्पादन कारखाना आहे। त्यात जंबासव, मेदारी टॅबलेट व मेदारी सिरप अशी औषधी पाठ मंजूर आहे। या पाठांच्या लेबलवर फसवा आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे व जाहिरातीस प्रतिबंध असल्याने अशा औषधांचा सुमारे 90 लाख किमतीचा औषध साठा काल रोजी जप्त करण्यात आला। मुंबई स्थित कलाकार विजय गिले यांच्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरवण्यात आलंय। या चित्र प्रदर्शनाला मुवमेंट फ्रोझन इन टाइम या शीर्षकानं संबोधलं आहे। येत्या 1 जानेवारीपर्यंत हे चित्र प्रदर्शन सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत रसिकांसाठी खुलं राहील। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया।
प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात बेल भंडारा आणि हळद खोबऱ्याची उधळण करत नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते। शेतकरी कष्टकरी जनतेचं दैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनाला राज्यातून तसंच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही मोठ्या संख्येनं भाविक येत असतात। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी या जत्रेत स्टॉल्सही उभारण्यात आले होते। घोडे विक्रीचा मोठा बाजार या यात्रेत भरतो, त्यामुळे अश्वप्रेमीही यात्रेला आवर्जून हजेरी लावत असतात। श्वान, उंट आणि गाढवांचा बाजारही 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये भरत असतो। मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळच्या दासगाव इथे रसायनांचा टँकर आज उलटला। चालक आणि क्लिनरसह एक ग्रामस्थ यामध्ये जखमी झालाय। टँकरमधून रसायन गळती सुरू झाल्यानं जवळच्या गावातले ग्रामस्थ भयभीत झाले होते। रसायनांची तीव्रता कमी करण्याचं काम MIDCकडून सुरू आहे। कानपूरजवळ रुरा रेल्वे स्थानकाजवळ सियालडा अजमेर एक्सप्रेसचे 15 डबे आज पहाटे 5:30च्या सुमाराला रुळावरून घसरून भीषण अपघात झाला। या अपघातात 61हून अधिक जण जखमी झाले। जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे। या अपघातात काही डबे रुरा रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढली। फलाटाचंही नुकसान झालं। रुळावरून घसरून 2 डबे जवळच्या कालव्यात पडले। या अपघातामुळे या मार्गावरच्या काही गाड्या रद्द झाल्यात तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले। आणि आता थंडीची बातमी। संपूर्ण काश्मीर अद्यापही थंडीच्या लाटेच्या तडाख्यात आहे। उत्तर काश्मीरमध्ये कुपवाडा इथे उणे 4.5 तापमानाची नोंद झाली आहे। गुलमर्ग इथे उणे 1.4 तर पहलगाम इथे उणे 4.2 आणि श्रीनगर इथे उणे 4.1 तापमान नोंदवण्यात आलं। संपूर्ण काश्मीर खोरं हिवाळ्यातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चिलाई कलांच्या लाटेत असून येत्या 48 तासात काश्मीर खोऱ्याच्या दुर्गम भागात तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। राजस्थानमध्येही रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे। सिकर इथे राज्यातलं सर्वात कमी म्हणजे 6° तापमान होतं। दाट धुक्यामुळे उत्तरी भागातल्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय, तर काही गाड्या इथे उशिरानं धावत आहेत। आणि आता हवामान। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे। राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं। मालेगाव इथे 7.4° इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तापमान °C मुंबई कमाल 34, किमान 17, नागपूर 29.9, पुणे 29.9, औरंगाबाद 28.8, नाशिक 29.9, कोल्हापूर 29.15, रत्नागिरी 35.19, सोलापूर 31.12 आणि अमरावती कमाल 27 आणि किमान 11°C। ठळक बातम्या पुन्हा एकदा। रद्दबातल झालेल्या 10 पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईची तरतूद असणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी।
4 औषध निर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दक्षिण आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोन अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपाचा आरोप. विमुद्रीकरणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, बँकेतून पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा ताबडतोब हटवावी, काँग्रेसनं केली मागणी. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची निवड. मुंबईत 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 69 लाख रुपये जप्त, 4 जणांना अटक. आणि काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम, अनेक ठिकाणी तापमान 0च्या खाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. किमान रोकड वापरून आर्थिक व्यवहार करायला प्राधान्य देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच डिजी धन तसंच लकी ग्राहक योजनेची घोषणा केली. या योजनांचं स्वरूप तसंच त्यामुळे होणारं आर्थिक व्यवहाराचं सुलभीकरण याविषयी चर्चा करण्यासाठी आर्थिक घडामोडींचे विश्लेषक आनंद कुलकर्णी यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये बोलावलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.